नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 6,73,00,000 रुपयांच्या निधीतून कोथळी समडोळी बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. कोथळी समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ. कोथळी समडोळी बंधाऱ्यामुळे 30 गावांचा नळ पाणी पुरवठ्याचा व 4,500 हेक्टर शेत जमिनीचा प्रश्न सुटला आहे. बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. येथील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी 6,73,00,000 रुपयांच्या निधीतून या बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत टप्पा 1 मधील वारणा मोठा प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचा कोथळी समडोळी बंधाऱ्यासाठी विशेष दुरुस्ती व विस्तार सुधारणा योजनेच्या निधीतून 6,73,00,000चा निधी उपलब्ध झाला असून या कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. या प्रसंगी कोथळी दानोळी व समडोळी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, बंधाऱ्याची स्थिती पाहता भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच बंधाऱ्याचे काम गतीने होईल. गेल्या अनेक वर्षापासून बंधाऱ्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीचा, जमिनीचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या मंजूर निधीतून हा बंधारा मजबूत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी स्वागत प्रसंगी बोलताना संजय नांदणी म्हणाले, 1972-73 साली हा बंधारा बांधण्यात आला. लांबी 87 मीटर तर उंची 7 मीटर आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता 6.34 दशलक्ष घनमीटर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तीरावरील कोथळी दानोळी, उमळवाड, निमशिरगाव, कवटेसार, कुंभोज, हिंगणगाव, नरंदे, तारदाळ, यड्राव, खोतवाडी पासून ते बुवाचे वठारपर्यंत अशी 19 गावे तर सांगली जिल्ह्याच्या तीरावरील समडोळी, कवठेपिराण, दूधगाव अशी 11 गावे अवलंबून आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे तसेच पिलरचे बांधकाम ढासळल्याने पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता होती. मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रयत्न करून मोठा निधी लावल्याने आणि शेतकऱ्यांसह 30 गावातील नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल त्यांचा कोथळी, दानोळी, समडोळीसह परिसरातील गावच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दानोळीचे सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच मंगल दळवी, कोथळीचे राजगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, दिलीप मगदुम, वृषभ पाटील, समडोळीचे संजय बेले, कुंभोजचे अरुण पाटील, दिलीप पाटील, पोपट पाटील, संगीता बोरचाटे, प्रवीण खोत, उदय राऊत, पिंटू पाराज, विजय दळवी, कोथळीचे नितीन वायदंडे, हिदायत नधाब, कुमार सुतार, शीतल पाटील, रवी पुजारी, उत्तम तिवडे, कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स संभाजी पाटील, नितीन लाड, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एसने, उपअभियंता कोळेकर, बंधारा सुपरवायझर पिसे आदींसह नदीच्या दोन्ही बाजूकडील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजकरिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.